डॉक्टर जयंत नारळीकरांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय। एक उत्तुंग आणि परिपूर्ण असं आयुष्य ते जगलेत। मात्र आपल्या मराठी जनांना त्यांच्या मोठेपणाची तेवढी जाणीव आहे का? आपल्यासोबत अच्युत गोडबोले सर आहेत। सर, तुम्ही जगभरातील शास्त्रज्ञांवरती लिहिलेलं आहे, या सगळ्यांमध्ये तुम्ही नारळीकर सरांना कुठे बसवाल? मला असं वाटतं मी नारळीकरांना अतिशय उच्च ठिकाणी बसवेन, आणि त्याचं कारण असं की आज शास्त्रज्ञ या नावाखाली भारतात अनेकांची नावं घेतली जातात, पण नारळीकर हे त्यातले रेअर होते खऱ्या अर्थानं, ज्याला वैज्ञानिक म्हणता येईल। म्हणजे अनेक वैज्ञानिक संस्था चालवणाऱ्यांना सुद्धा शास्त्रज्ञ म्हणण्याचे आपल्याकडे, पण नारळीकरांनी बेसिक रिसर्च केला होता। त्यांना बॅकग्राऊंडचं ग्रेट होते, अतिशय हुशार स्कॉलर। वडील रँगलर होते, आई संस्कृतची शिक्षिका होती, कोल्हापूरला सगळे, आणि त्या अर्थात त्यांनी नंतर मग केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं। आणि फ्रेड हॉईल नावाचा जो तिथला अतिशय महत्त्वाचा केम्ब्रिजमध्ये खूप मोठा शास्त्रज्ञ होता, त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केलं। म्हणजे फ्रेड हॉईल नारळीकर असा सिद्धांत पण प्रसिद्ध आहे की ज्याचा संबंध म्हणजे इनर्शिया आणि ग्रॅव्हिटीचा त्यांनी बरंच संशोधन केलं, पण त्याचा संबंध स्टेडी स्टेट थिअरीकडे जातो। म्हणजे विश्व निर्मितीच्या काळात किंवा आत्ताचं जो विश्व आहे हे सतत प्रसरण पावत आहे की ते स्टेडी स्टेटचं आहे, म्हणजे सातत्याने त्यात मास निर्माण होत आहे, असं ते बऱ्याच थिअरीज आहेत। माझ्या किमयागारमध्ये नावाच्या पुस्तकात मी ते वर्णन केलेलं आहे। आणि त्यामुळे बिग बँग विरुद्ध स्टेडी स्टेट असा झगडा किंवा असा वाद हा अनेक वर्ष अनेक दशकं चाललेला होता। त्याचा उगम फ्रेड हॉईल आणि नारळीकर हे सिद्धांत इकडे आणि इकडे बिग बँग, पण नंतर मग बॅकग्राऊंड मायक्रोवेव्ह रेडिएशन सापडलं आणि त्यानंतर लोकांचं मत हे बिग बँगकडे वळलं। त्यामुळे फ्रेड हॉईल आणि नारळीकरांची थिअरी मागे पडत गेली। पण मुख्य म्हणजे या सगळ्यात आत्ता ती थिअरी कोणी मानतं की नाही हा भाग वेगळा, पण त्यांचं संशोधन मूलभूत होतं। म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं संशोधन करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते मान्यताप्राप्त ते पब्लिश करणं, म्हणजे त्या चूक बरोबर सोडून द्या, पण मला आनंद असा वाटतो की भारतातला कोणीतरी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करतोय, हे करणं फार मोठं होतं। पण तेवढं असून सुद्धा त्यांचं राहणीमान अतिशय साधं, म्हणजे अगदी एक रस्त्यावर जाताना कळणार पण नाही काय जगातला मोठा सायंटिस्ट। आणि त्यांचं बोलण्यामध्ये सुद्धा जे अनेक भाषणं मी ऐकलेली आहेत। मी एकदा मुंबईला रेडिओमध्ये त्यांचं भाषण झालं होतं, रेडिओमध्ये म्हणजे रेडिओचा हॉल येते त्या आकाशवाणीचे, अतिशय साधं मृदू बोलणं, म्हणजे भयंकर असं। आणि लिखाण म्हणजे त्यांचं विज्ञान कथा, म्हणजे त्यांचा जो जन्मतारीख आहे 19 जुलै, मला वाटतं 19 जुलैला त्यांची जन्मतारीख आहे, ती जन्मतारीख म्हणजे नारळीकरांचा विज्ञान दिन म्हणून पाळला होता सगळीकडे। आणि त्याचं कारण त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या आहेत, त्यामध्ये म्हणजे टाईम मशीन, अंतराळ स्फोट झाले वगैरे असं काय काय विज्ञानाच्या वरती त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे। म्हणजे आणि ते अतिशय गाजलं, मुख्य म्हणजे मौजेने छापलं, ते फारच छान आहे। मुख्य म्हणजे काय की त्यांचं मला महत्त्व असं वाटतं की त्यांनी विज्ञानावरती तर पुस्तकं लिहिलीच, म्हणजे आकाशाशी जळले नाते नव्हतं, अतिशय सुंदर पुस्तकं, इतर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिली। त्या तितकंच महत्त्वाचं काम म्हणजे विज्ञान प्रसारणं, विज्ञानचा प्रसार करणं, सोप्या भाषेत लिहिणं, आवड निर्माण करणं, हे तर आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे इतकंच महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवणं। म्हणजे उदाहरणार्थ ते संबंध हे जे ग्रह तारे बघून हे मुलीला मंगळ आहे त्यामुळे लग्न होत नाही, एकंदर हे जे संबंध ज्योतिष वगैरे हा जो प्रकार आहे, ग्रहांचा आपल्या माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल त्यांनी खूप लिहिलं होतं, कडाडून लिहिलं होतं। सर, आपण शास्त्रज्ञ म्हणून आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा निर्माण होते की स्वमग्न असा, स्वतःच्याच विचारांमध्ये गुरफटलेला आणि समाजापासून विन्मुख असा नारळीकर सर एकदम याच्या आपण अपरोक्ष पाहिले की तुम्ही जसं म्हटलात की समाजामधल्या चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवायला देखील त्यांनी कमी नाही केलं। त्यांचं मूलभूत संशोधन एकीकडे होतं, दुसरीकडे ते तेवढ्याच रसाळ भाषेमध्ये लोकांपर्यंत, सामान्यांपर्यंत पोचावं असं त्यांचं लिखाण होतं। आणि तिसरं की सामाजिक त्यांचा जो दृष्टिकोन होता की एखादी एक फलशास्त्र म्हणजे फलज्योतिषी म्हणू आपण, तर त्याच्यावरती पण त्यांनी म्हणजे बोट ठेवलं, तर हे दुर्मिळ असं चित्र होतं। हो, आता लोकांना माहीत नाही, विवेकानंदांचा सुद्धा ज्योतिषावर विश्वास नव्हता, या लोक सांगत नाहीत, पण मुख्य म्हणजे काय की नारळीकरांनी ते अतिशय चांगल्या तऱ्हेने दाखवून दिलेलं आहे।
आणि कुठेच राग त्रागा किंवा आयडिओलॉजिकल पोझिशन असं काही नाही. त्यात वैज्ञानिक काय आहे, मग वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवणं हा जो, आणि त्यामुळे त्यांचं लिखाणसुद्धा अतिशय चांगलं असायचं. मग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, 94व्या साहित्य संमेलन अध्यक्ष झाले. म्हणजे त्यांच्या विज्ञान कथांचा उल्लेख दुर्गाबाईंनी 1975 का काही ज्या साली त्या साहित्य संमेलनामध्ये दुर्गाबाई बोलल्या, त्यावेळेस नारळीकरांच्या विज्ञान कथांचं त्यांनी हे केलं. विज्ञान कथांवरती जर यायचं झालं तर त्यावेळी जेव्हा ह्या विज्ञान कथा आल्या त्यावेळी त्या अर्थातच काळाच्या खूप पुढं वाटल्या, म्हणजे फॅन्टसीच्या वाटल्या. पण आज असं वाटतंय की त्या प्रत्यक्षात येऊ शकतील पुढच्या काही वर्षांनी. असं नाही. आता टाइम ट्रॅव्हल जो आहे नाही, म्हणजे किंवा प्रत्येकाला आपली एक एअर ट्रॅव्हलसाठी काही गोष्टी नाही, इतकं नाही. पण मुख्य म्हणजे काय की काही गोष्टी त्यातल्या जवळ वाटत आहेत. पण टाइम ट्रॅव्हल हा वेगळा विषय आहे. टाइम ट्रॅव्हल म्हणजे असं H.G. वेल्सनी कादंबरी लिहिली होती टाइम मशीन. आईन्स्टाईनच्या थेअरी किंवा मॅक्सवेलच्या थेअरीप्रमाणे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त तुम्ही जर का कोणी प्रवास केला तर तो वेळेने मागे जातो थेअरीप्रमाणे. तर त्यामुळे ते आता काही घडलेलं नाही अजूनही. आता एक साठीची गोळी खाल्ली. सहज तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यांचा मला एकदा फोन आला आणि मधनं फोन यायचे. आमची घनिष्ठ मैत्री वगैरे होती अशाला भागणे, पण ओळख होती. तर त्यांना माझं अर्थात हे पुस्तक भयंकर आवडलं होतं. अर्थात हे अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे. म्हणलं अच्युत, अर्थात या पुस्तकासारखं मी अर्थशास्त्रावरचं इतकं सोपं आणि सुंदर आणि रसाळ पुस्तक वाचलं नाही. आता ह्यांचा अर्थशास्त्राशी काय संबंध? मगाशी तुझा प्रश्न विचारलास की त्याचं ते अंतर्मुख आणि फक्त स्वतःच्या शोधात आणि स्वतःच्या ह्याच्यात घडत असं नाही आहे. त्या माणसाला केवढे इंटरेस्ट होते हे ऐकून मला फार मजा वाटली ही सगळी. तर अतिशय म्हणजे खऱ्या अर्थाने खरं म्हणजे रसिक. आणि मंगलाताईंची साथ त्यांना खूप मोठी लाभली. मंगलाताई ग्रेट गणितज्ञ होत्या एकतर. आणि नारळीकर स्वतः वैज्ञानिक फक्त नाही, गणितज्ञ ग्रेट होते. त्यांची पुस्तक मराठी भाषेमध्ये अनेक गणितज्ञांच्या, माझ्या गणिती पुस्तकात सुद्धा खूप आम्ही हे केलं. पण नारळीकरांची लेखमाला लिहिलेली होती की गणितज्ञांच्या गमती जमती. म्हणजे गणित आणि विज्ञान दोघांमध्ये त्यांना प्रचंड गती होती, रुची होती. आणि त्यांनी ते पॉप्युलर करण्याकरता खूप प्रयत्न केले. मला असं वाटतं की महाराष्ट्र काय संपूर्ण भारत किंवा कदाचित जग हे त्यांचं पूर्णपणे ऋण आहे. आणि मराठी भाषेसाठी एक खूप मोठं योगदान की इतका मोठा शास्त्रज्ञ मराठी भाषेमध्ये लिहित होता आणि मराठी जनांसाठी लिहित होता. नाही, अगदी प्रश्नच. मी जेव्हा मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून लिहायला सुरुवात केली, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी, आता 58 पुस्तकं झाली. पण त्याच्या मागे नारळीकरांसारखी जी प्रेरणा होती. म्हणजे विज्ञानामध्ये त्यांनी इतक्या मोठा शास्त्रज्ञ, आम्ही की शास्त्रज्ञ नाही आहोत, आम्ही विज्ञानाविषयी लिहितो, पण इतका मोठा फंडामेंटल रिसर्च करणं. म्हणजे त्यांना इंदिरा गांधींनी परत बोलवलं 1972 साली. ते करत केम्ब्रिजमध्ये संशोधन करत होते आणि भारताला गरज आहे तुमची म्हणून इंदिरा गांधींनी परत बोलवलं. आणि त्यानंतर माझ्या TIFR मध्ये गेले, मग ते आयुकामध्ये आले. असं सगळी गोष्ट. आयुकाची स्थापना करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली होती. आणि त्याबद्दल थोडं आयुकामध्ये सुद्धा त्यांनी ज्या तऱ्हेने विज्ञानाच्या प्रसाराकरता हे केली. अरविंद गुप्तांचं एक तिथे सेंटर होतं म्हणजे. आणि आयुकामध्ये मेजर रिसर्च चालायचा. म्हणजे अतिशय मोठ्या दर्जाचं संशोधन करणं, त्याला प्रोत्साहन देणं. म्हणजे नारळीकरांचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, नारळीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली काय राहील, कशा स्वरूपात? मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद स्वीकारणं म्हणजे खरं म्हणजे नारळीकरांना श्रद्धांजली आहे. धन्यवाद सर. तर कधी अतिपरिचयामध्ये अवज्ञा घडत असते. मराठी जनांचं तसं तर झालेलं नाही आहे ना नारळीकरांच्या बाबतीत? हा प्रश्न उपस्थित होतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे शास्त्रज्ञ आणि तेवढेच उत्तम साहित्यिक मराठी भाषेमधले. त्यांना खरी श्रद्धांजली गोडबोले सरांनी जसं म्हटलं, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं ही ठरेल. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.